So genetic disorders are divided into two parts, that is categories: Mendelian disorder and chromosomal disorders. Mendelian disorders are mainly because of the alteration or mutation in the gene. An example of this are thalassemia, sickle cell anemia, color blindness, hemophilia, phenylketonuria. On the other hand, chromosomal disorders, they are caused due to the absence or excess of one or more chromosomes or their abnormal arrangement. For example, the Down syndrome, then the Turner syndrome, Klinefelter syndrome, etc. So we have studied the sickle cell anemia, color blindness, hemophilia, and the phenylketonuria. Okay, so now we will study the thalassemia and the different syndromes because which are caused due to the chromosomal disorder. आता मेंडेलियन डिसऑर्डर जेनेटिक डिसऑर्डर दोन प्रकारचे आहेत, एक मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरी आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर्स हे जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे किंवा जीनमध्ये अल्ट्रेशन झाल्यामुळे होणार आणि त्याचे एक्झाम्पल आहेत थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, फिनाइल्केटोन्युरिया. त्यातलं फक्त आपण थॅलेसिमिया आता शिकणार आहोत. आधी आपण दुसरे राहिलेले आपण आधीचे शिकलेलो आहोत. दुसऱ्या जर क्रोमोसोमल डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये ते कशाने होणार तर एखाद्या वेळेला एखादा क्रोमोसोम ॲब्सेंट असेल किंवा एखादा क्रोमोसोम एक किंवा अनेक क्रोमोसोम एक्स्ट्रा जर प्रेझेंट असतील किंवा जर क्रोमोसोममध्ये काहीतरी ॲबनॉर्मल अरेंजमेंट झाली तर हा क्रोमोसोमल डिसऑर्डर्स होतात. त्यांचे जे प्रकार आहेत, एक आहे डाऊन सिंड्रोम, दुसरा आहे टर्नर सिंड्रोम, तिसरा आहे क्लिनेफेल्टर सिंड्रोम. तर आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स पहिल्यांदा बघू, त्यातला आपण थॅलेसिमिया बघूया. थॅलेसिमिया हा ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिझीज आहे. जो हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत. एक अल्फा, 2 अल्फाचे चेन असतील आणि 2 बीटाच्या असतील. आता या अल्फा चेनच्या ज्या आहेत त्याचं सिंथेसिस 2 क्लोजली लिंक्ड जीन्स म्हणजेच एक HbA1 आणि दुसरं HbA2 हे क्रोमोसोम नंबर 16वर असणार आणि जे बीटा चेन जी आहे तिचं सिंथेसिस एक जीन HbB जी क्रोमोसोम नंबर 11वर असेल तिच्याने कंट्रोल केला जाईल. मीन्स थॅलेसिमिया इट इज एन ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिझीज. द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इट इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन्स, 2 alpha chains and 2 beta chains. Now the synthesis of the alpha chain is controlled by 2 closely linked genes, that is HbA1 and HbA2, which are located on chromosome number 16, and synthesis of beta chain is controlled by single gene HbB, which is located on chromosome number 11. Now depending upon which chain of the hemoglobin is affected, thalassemia is of 2 types: alpha thalassemia and beta thalassemia. Now this is caused due to the deletion or the mutation of the gene which codes for the alpha and the beta globulin chain of the hemoglobin, which will result in the abnormal synthesis of the hemoglobin. In the thalassemia person suffers from anemia, pale yellow skin, changes in size and shape of the RBCs. There is a slow growth and development in those persons and dark urine is formed. So these are the symptoms of the thalassemia person. Now massive blood transfusion is needed in these patients. Thalassemia is different from sickle cell anemia. Now thalassemia is a qualitative problem of synthesizing a few molecule of globulin, while sickle cell anemia is a qualitative problem of synthesizing an incorrectly functional globulin. म्हणजे कुठली चेन हिमोग्लोबिनची इफेक्ट झाली आहे ओके त्यानुसार थॅलेसिमियाचे 2 प्रकार असणार, एक अल्फा थॅलेसिमिया आणि दुसरा बीटा थॅलेसिमिया. आता हा थॅलेसिमिया आहे, एक तर जीनमध्ये डिलिशन झालं, जीनमध्ये म्युटेशन झालं, ज्या जीन या अल्फा आणि बीटा ग्लोब्युलिन चेनसाठी कोड करणार आहेत त्यांच्यामध्ये जर डिलिशन किंवा म्युटेशन झालं तर त्याच्यानी होणार आहे आणि रिझल्ट काय होणार आहे, हिमोग्लोबिनचा ॲबनॉर्मल सिंथेसिस होणार आहे.
थॅलेसिमियाच्या पर्सन्समध्ये जे सिम्पटम्स आहेत ते काय आहेत, तर ॲनिमिया, पेल येल्लो स्किन, RBCचं साईज आणि शेपमध्ये बदल होणार आहे, त्या व्यक्तीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट स्लो होणार आहे आणि डार्क युरिन फॉर्म होणार आहे. नंतर या व्यक्तींना ब्लड ट्रान्सफ्युशन अगदी नेहमी आणि पूर्ण ब्लड चेंज करावं लागतं. ही त्यावर ट्रीटमेंट आहे आणि बाकी कठीण आहे, पण लोक ही करून सर्वाईव्ह करता येतं. थॅलेसिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया हे डिफरंट आहेत. थॅलेसिमियामध्ये जो क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे, जिथे फ्यू ग्लोब्युलिन मॉलिक्युलच्या सिंथेसिसमध्ये प्रॉब्लेम आहे, आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये इनकरेक्टली फंक्शनल ग्लोब्युलिन सिंथेसाइजचा करायचा प्रॉब्लेम आहे. ओके, तो याचबरोबर पुढचं जो आपण मेंडेलियन डिसऑर्डर बघितला, आता पुढचं जो आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर तो आपण बघूया. दॅट इज डाऊन सिंड्रोम और 21 ट्रायसोमी. नाउ डाऊन सिंड्रोम वॉज नेम्ड आफ्टर द फिजिशियन जॉन लँगडन डाऊन, who first described this autosomal chromosomal disorder in 1866. Now this syndrome, it is caused due to an extra copy of the chromosome number 21, and this 21 number is present in 3 copies instead of 2. These individuals, they will have 47 chromosome instead of normal 46 chromosome. Okay, now trisomy 21 occurs due to the non-disjunction or failure of the separation of the chromosomes or the autosomes during the gamete formation, and this incidence of non-disjunction is distinctly higher in females who are over 40 years, in mothers who are over 45 years old. म्हणजेच डाऊन सिंड्रोम जो आहे हा एक क्रोमोसोमल मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे होणारा सिंड्रोम आहे, आणि त्याचं नाव डाऊन सिंड्रोम एक फिजिशियन जो जॉन लँगडन डाऊन होता, त्यांनी पहिल्यांदा हा ऑटोसोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर डिस्क्राईब केला 1866 मध्ये, आणि त्यामुळे त्याचं नाव सांगितलं याला दिलं गेलं. आता हा जो सिंड्रोम आहे तर तो कशाने होतो, जर 21 जो नंबर क्रोमोसोम आहे तिथे 2 क्रोमोसोमच्या ऐवजी 3 क्रोमोसोम, आपण म्हटलं जोडी असते, तर जोडी नसून इथे 3 क्रोमोसोम 21ला नंबरला असणार, आणि त्यामुळे 2च्या ऐवजी 3 क्रोमोसोम असणार, आणि म्हणून याला ट्रायसोमी 21 म्हटलं जातं. आता या इंडिव्हिज्युअल्समध्ये 46च्या ऐवजी 47 क्रोमोसोम्स असतील, आणि ही जे ट्रायसोमी आहे ती नॉन जंक्शनमुळे होते, किंवा जे क्रोमोसोम्स आहेत, ऑटोसोम्स आहेत, ते फेल होतात सेपरेट व्हायला गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला. आणि हे जे नॉन डिस्जंक्शन आहे ते ज्या स्त्रिया 45 वर्षाच्या पुढे आया होतात त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. ओके, त्यानंतर आपण दुसरे सिंड्रोम्स बघूया. ओके, नाउ दिस पेशंट्स, त्यांचं जर सिम्पटम्स बघितले डाऊन सिंड्रोमचे, तर या लोकांमध्ये माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन असेल, स्केलिटल डेव्हलपमेंट पुअर असेल, डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स असतील, जसे स्मॉल हेड असेल, कान आणि माउथ पण छोटे छोटे असतील, फेस हा फ्लॅट असेल आणि राऊंडेड फ्लॅट नोज असेल, तोंड नेहमी त्यांचं ओपन राहील आणि जी जीभ आहे ती नेहमी बाहेर येईल, आईज डोळे त्यांचे स्लँटिंग अप असतील, आणि त्यांच्यामध्ये जे डोळ्यामध्ये जे एपिकांतल फोल्ड असतो इंटरनल तो बाहेर असेल. ओके, हँड्स अगदी फ्लॅट असतील आणि स्टबी असतील, फिंगर्स आणि जे पाम आहेत ते ब्रॉड असतील, आणि एकच सिंगल पाल्मर क्रीज असेल यांच्यामध्ये. ओके, so these patients, they will mild or moderate mental retardation and skeletal development is poor. Then the distinct features are like small head, ears, okay, and mouth is also small, face is typically flat with a protruding tongue, eyes are slanting up and they are without the internal epicanthal fold, they have flat hands and stubby fingers and palm is broad
with single Palmer crease. Okay, or it is also called as simian crease. So see, the 21 number karyotype of the Down syndrome. डाऊन सिंड्रोम 21चं कॅरिओटाईप म्हणजे जे क्रोमोसोम्स आहेत ते कसे असतील, पहिला पेअर, दुसरा पेअर, म्हणजे हे सगळे जे 22 ऑटोसोम असतील आणि एक असेल सेक्स क्रोमोसोम XX किंवा XY. ओके, सो बघा 27 नंबरला क्रोमोसोमला 2च्या ऐवजी 3 आहे आणि म्हणून या आपण कंडिशनला काय म्हणतो, ट्रायसोमी 21 म्हणतो. ओके.